अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण चंपाषष्ठीला नागदिवे कसे बनवायचे किंवा चंपाषष्ठीला नागदिव्यांचे काय महत्त्व आहे, नागदिवाळी म्हणजेच काय हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नागदिवाळीला नागदिवे बनवले जातात। काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे जे दिवे आहेत तर ते बनवले जातात। आपापल्या परंपरेनुसार कोणी एक तर कोणी 5 दिवे जे आहेत ना तर ते बनवत असतात आणि लावत असतात। काही ठराविक ठिकाणी घरामध्ये जितके पुरुष असतील तितके दिवे लावण्याची देखील परंपरा आहे। हे दिवे डमरूच्या आकाराचे केले जातात किंवा मग काही जण साधे आपले जे दिवे असतात ना पिठाचे दिवे आपण बनवतो तसे देखील तयार करत असतात। या दिव्यांसह हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, वांग्याचं भरीत, भात असा नैवेद्य देखील या दिव्यांना आपल्याला दाखवायचा असतो। तर आमच्याकडे मराठवाडला लातूर साईडला बाजरीच्या पिठाचे नागदिवे जे आहेत तर ते केले जातात। हे नागदिवे डमरूच्या आकाराचे केले जातात। त्याचप्रमाणे नागपंचमीला नागदिव्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजेच मार्गशीर्ष पंचमीला महत्त्व आहे। असे की बघा, हा दिवस काही भागांमध्ये विवाह पंचमी तर काही भागांमध्ये नागदिवाळी म्हणून देखील साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये नागदिवाळीचे खास असे मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे। भारतामध्ये तसेच अनेक सणवारांचे महत्त्व देखील आहे। बघा, काही ठिकाणी मोठे सण आहेत, काही लहान सण आहेत, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं महत्त्व हे तितकंच असतं। मार्गशीर्ष महिन्यामधील ह्या पंचमीच्या या दिवसालाही महाराष्ट्रामध्ये खास करून असे महत्त्व आहे। या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते। त्याचप्रमाणे काही भागांमध्ये मार्गशीर्ष पंचमी विवाह पंचमी म्हणून देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागदिवाळी कशी साजरी करतात, या दिवसाचे महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदूंचा फार मोठा सण आहे। या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा करण्याची व घरात जितके पुरुष असतील त्या प्रत्येक पुरुषांच्या नावाने 5 दिवे जे आहेत ना तर ते बनवण्याची प्रथा आहे। त्यावरती एक कणकेचा दिवा देखील लावण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जी आहे तर ती प्रचलित आहे। आपल्याकडे दिवाळी, देवदिवाळी यानंतर नागदिवाळी देखील साजरी करण्याची परंपरा आहे। यामध्ये महत्त्वाचे दिवे आहेत। आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश यावा आपल्या जीवनामध्ये हीच यामागची श्रद्धा असते। नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हा दीर्घ आयुष्याचं प्रतीक व हे नागकुलाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानले जाते। या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात असलेल्या पुरुषांना दीर्घ आयुष्य लाभावे असा या नागदिव्यांचा हेतू असतो। त्याचप्रमाणे आपण घरातल्या एका पुरुषाच्या प्रती 5 दिवे आपण जे आहेत तर ते लावत असतो। त्याचप्रमाणे हे 5 दिवे जे आहेत ते लावण्याची परंपरा म्हणजेच आपल्या कुळाचार देखील वाढत राहावा असंच यामागची देखील श्रद्धा असते। या नागदिव्यांच्या पाठीमागे या नागदिव्यांचे महत्त्व बघा मी थोडक्यामध्ये तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे नागदिवे हे कसे बनवायचे तर बघा, मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे कसे बनवायचे हे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलेच आहेत। तर आपल्याकडे जे नागदिवे आहेत म्हणजे नागदिव्यांसाठी आपण बघा वरण, भात, भाजी, भरीत, कांदा, लसणाची पात जेवढ्या काही वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या आपण इथे नैवेद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवायचे असतात। त्याचप्रमाणे या दिव्यांवरती आपल्याला ज्या काही वाती ठेवायच्या असतात तर त्या फुलवाती बनवायच्या असतात आणि त्या फुलवाती ज्या आहेत ना तर त्या आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या असतात। तर अशा प्रकारे डमरूच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नागदिवे जे आहेत तर ते बनवायचे आहेत किंवा मग तुम्ही साधे देखील बनवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात जी आहे तर ती घालायची आहे। आणि बघा, ज्या ठिकाणी आपण खंडोबा नवरात्रीचा घट जो आहे ना अखंड दिवा जो प्रज्वलित केलेला आहे त्या ठिकाणी आपण हा जो दिवा आहे हे सर्व दिवे आपल्याला स्थापित करून ठेवायचे आहेत। तर आपण आपल्या घराच्या बघा प्रति म्हणजे घरामध्ये जर 2 पुरुष असतील किंवा 3 पुरुष असतील तर एका पुरुषाच्या मागे 5 दिवे बनवण्याची प्रथा आहे। तर जर समजा तुमच्याकडे जर 2 पुरुष असतील तर मग 5-5 याप्रमाणे तुम्ही 10 दिवे जे आहेत तर ते बनवून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे बघा, आपण हे जे दिवे आहे ना ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि षष्टीला म्हणजेच नागपंचमीला नागदिवाळीला आपल्याला जो नवरात्रीचा उपवास असतो तर तो सुटत असतो। तर मग उपवासाच्या दिवशी ज्यांनी उपवास धरलेला असतो ना त्यांनी हे दिवे खाण्याची देखील प्रथा बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहे। आणि हे सर्व दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये वरण, भात जे काही नैवेद्य केलेलं आहे तर ते खायचं असतं आणि
जे बाकीचे दिवे असतात ना ते तुम्हाला गाईला खायला द्यायचे असतात. इतरही तुम्हाला कचरा कुंडीमध्ये वगैरे कुठेही ते दिवे जे आहेत ना तर ते टाकायचे नाहीत.